कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली। यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला। तसेच यंदा प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला। आषाढी आणि कार्तिकी दोन्ही एकादशींना शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री शिंदे यांना मिळाल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले। विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत शिंदे म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, बळीराजा सुखी राहू दे आणि महाराष्ट्र नेहमी प्रथम क्रमांकावर राहो अशी प्रार्थना त्यांनी केली। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते। शेतकऱ्यांच्यासाठी आमच्या 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळात जर तुम्ही पाहिलं तर आम्ही सगळे नियम बाजूला ठेवले, NDRFचे निर्णय बाजूला ठेवले, सततच्या पावसाचा नियम बाजूला ठेवला, सगळे अटी शर्ती बाजूला ठेवल्या आणि शेतकऱ्याच्या मागे आम्ही उभे राहिलो। मागच्या वेळेस देखील जवळपास 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मदत आणि नुकसान भरपाई आणि इतर ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांना आपण वाटप केलं। आता देखील 32,000 कोटींचं पॅकेज आपण जाहीर केले। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं आणि म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले, शेतकऱ्यांना मिळू लागले आणि म्हणून शेतकरी सुखी तर आम्ही सुखी।